अगं बाई, केव्हापासून म्हणायले ग चहा ठेव, चहा ठेव. अगं आजी, मी चहाच ठेवायला आले होते, पण बघ ना 1 लिटर दूध खराब झालं. आता हे फेकून द्यावं लागेल. वय तर दूध फुकटच येतंय ना हे फेकून द्यायला. आणि इकडे ते दूध. अगं आजी, काय करशील या दुधाचं? हे नासलं, याला फेकूनच द्यावं लागेल. तू आधी गॅस चालू करून यावर हे पातेलं ठेवून दे. मग दाखवते तुला याचं काय करते ते. हे घे, ठेवलं. आता काय करायचं याचं? आता याच्यात लिंबाचा रस टाकायचा आणि हलवायचं. आजी, 1 लिंबू बस होईल ना? अगं, अर्धच लिंबू घे. हे पहिलंच नासलेलं आहे ना, तर अर्ध बस होईल. आता याला असंच हलवत राह. थोडं थोडं टाकायचं आणि हलवत राहायचं, हलवत राहायचं. जोपर्यंत ते असं निथळ पाणी नाही दिसायला लागत का, तोवर हलवायचं. आम्ही पहिले ना ते लिंबूच टाकून असं दूध हे करायचं, त्याची गोजी बनवायचं. आता हे टाकतात ते काय ग, ते इनेगर. आजी, इनेगर नाही, विनेगर. ते जाऊ दे, तू जाय आणि दूध घेऊन ये. हे करते मी राहिलेलं, जाय लवकर. आता बघा, हे असं 1-2 पाण्यानं छेना धुवून घ्यायचा चाळणीनं. आजी, मी आले. आता चहा ठेव मला. मी तोपर्यंत जरा करते बाय आराम. उभं राहू राहू नुसते पाय दुखायला लागलेत. ठीक आहे आजी, तू बस तोपर्यंत मी लगेच चहा ठेवते. चला तर, आजी जोपर्यंत आराम करते तोपर्यंत आपण तिच्यासाठी मस्त असा दुधाचा कडक अद्रक टाकून चहा करूत. आता मी पातेल्यामध्ये दूध टाकले आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 चम्मच मी साखर टाकते आणि चहापत्ती. चहा बनायला टाकलाय. आता आपण आलं कुटून घेऊयात. मी यामध्ये 1 तुकडा आल्याचा टाकलाय. याला मस्त असं ठेचून जेव्हा चहाला उकळी येते ना, त्या टायमात आपण याला टाकायचं आणि मस्त आता हे उकळी बघा किती छान दिसतंय ना चहा. वा, आता चहा तयार झालेला आहे. पण आजीने आपल्यासाठी एवढं उभं राहून तिने मला ते दुधाचं, नासलेल्या दुधाचं छान असं काहीतरी मला बनवायला शिकवते आहे. तर मी आज आणखीन काहीतरी स्पेशल करणार आहे तिच्यासाठी. तर हे मी ब्रेडचं पॅकेटसुद्धा घेऊन आले होते. आता मी ताव्यावरती तूप टाकून या ब्रेडला फ्राय करून घेणार आहे. नुसता चहा नको आजीला, तर त्यासोबत मी ब्रेडसुद्धा फ्राय करते आहे. काय माहिती आजी हे खाईल का नाही, तिला आवडेल की नाही, पण एक माझ्याकडून तिच्यासाठी. तर मी असं याला फ्राय करते आहे. चला तर, आजीसाठी स्पेशल चहा आणि स्पेशल ब्रेड तयार आहेत. कसे वाटत आहेत? छान दिसतंय ना? तुम्हीही असंच ट्राय करा, खूप छान लागेल. चला, आजीला देते आणि मला आजीने सांगितले होते की ड्रायफ्रूट्स कट करायला, तेही करते. आता गॅस चालू कर. त्याच्यावर ते पातेलं ठेव आणि त्याच्यात दूध टाक. तरी 1-2 कप असं दूध टाक. एवढं ठीक आहे का आजी? हां, बस झालं, बस बस बस. एवढं दूध आणि याच्यात थोडी साखर टाकायची. म्हणजे आता ज्याला जसं गोड आवडतंय तसं टाकायचं. याला आता असं चांगलं फिरून घ्यायचं. साखर अशी विरघळली की नाही. अगं, तुला ड्रायफ्रूट कापाय सांगितले ते हे का? हो आजी, कापलेत ना. आणि याला ड्रायफ्रूट नाहीत म्हणत, याला ड्रायफ्रूट्स म्हणतात. असू दे. आता याच्यात इलायची आपण टाकली. आता याला असं हलवायचं. नंतर हे सगळंच टाकायचं. मी केसर देखील टाकली. आता याच्यात हे छेना आहे ते जे हातानं असा मॅश केला आणि याच्यात टाकला. वा आजी, माझ्यासोबत राहून बघ तू इंग्लिश पण शिकलीस, मॅश वगैरे बोलायला लागलीस. अगं ते जाऊ दे, हे बघ असं फिरवत राहायचं. आता हे तयार झालं. याला काढून घेऊ आपण एका वाटीमध्ये. आता आता बघ किती चांगलं लागतं हे खाऊन बघ. आता याला केसरनं सजवलं आहे आणि तुम्हा सर्वांना सांगायले दूध खराब झालं की फेकायचं नाही.
त्याचं असं काय पण गोडधोड बनवायचं, सगळ्याला चारायचं आणि माझ्या बाईच्या या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायचं. चला तर.